केलेल्या आंदोलनामुळे शहापूर सापगाव रस्त्याचं काम चालू झालं असून अपर्णा खाडे यांचे नागरिकांनी आभार मानले। अनेक वर्षांपासून शहापूर ते सापगाव रस्त्याचं काम रखडलं होतं। अपर्णा खाडे यांनी काही दिवसांपूर्वी भीक मागो आंदोलन करून बांधकाम विभागाला पैसे दिले होते, पण तरीही रस्ता होत नव्हता। पुन्हा एकदा शुक्रवारी 12 तारखेला अपर्णा खाडे यांनी आंदोलन केलं असल्यानं त्यांना यश आलं असून शनिवारी सकाळपासून रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय। तुम्हाला बसायचं साईडला बसायचं काय होणार आहे? साईडला बसून काय होणार आहे? साईडला काय होणार आहे? नाही घ्या, चला सगळ्यांना गाडी घ्या, चला साईडला बसून काय होणार नाही। चला 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 गाडी घ्या, साहेब बघताय का? बघा तुम्ही समजून घ्या तुम्ही मॅडम, तुम्ही सांगा साईडला बसून काय होणार आहे? काय होणार आहे साईडला बसून? इथे प्रॉब्लेम होईल ना लोकांना। तुम्ही लोकांना ऐकलं नाही का? लोकांना तुम्हालाही त्रास होतो साहेब, आम्हाला त्रास होतो असं आहे का? सांगा मला। आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलाय। परमिशन नाही, परत एकदा सांगतोय मी, लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला। आंदोलन शांततेच्या मार्गाने तुम्हाला आंदोलन करा, रस्ता अडवायला परमिशन नाही। बस या यांच्यासाठी करतो। आहेत का अकला? आहेत का यांना? आहेत का अकला? येतात का कोणी? धूळ नको म्हणून हे बघा मास्क लावलंय। तुम्हाला शांततेत आंदोलन करायचं असेल करू शकता, रस्ता अडवायला परमिशन नाही। अरे तुम्हाला सांगितलं तिकडे करा ना MSRDC ला, तिथे 10 वेळा आपण इथं आंदोलन केलं, आला का रिझल्ट? तुम्ही तुम्हाला बोललो तेव्हा तिथे मुख्य कार्यालय करा, ते येणार कोण येतात जे येतो। साहेब आज 14 जण मेलेत, पावसाळ्यात 40-50 जण ऐका माझं 40-50 जण इंजुअर्ड झालेत, अपंग झालेत। कोण जबाबदार याला? सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्यांच्यावर आम्हाला नाही तर माझं तुम्हाला म्हणणं आहे, मी जनतेला ठीक आहे ऐका, मी इथं बसते, त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे साईडला इकडे येऊ शकता, सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील का साहेब? तिकडे जाऊन बोला। MSRDCच्या वर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल। तुम्ही पहिले इकडे तुम्ही साईडला बसा, आहे मी साईडलाच आहे साहेब, साईडला जे असेल तुम्ही रस्ता साईडला आता बसा। अडवला नाहीये, रस्ता तुमचा मोकळा आहे, रस्ता चालू आहे, मी साईडलाच आहे। आणि साहेब हा त्रास मला तर तुम्हालाही होत आहे, तुम्हालाही माहिती आहे। आज त्या शेंदूरच्या प्रत्येक वेळेस ते आश्वासन देतात, बाकी काय होत नाही। तुम्ही केली, शिंदे साहेबांनी केली। हे बघा, प्रशासन म्हणून आमचं काम आहे की जे त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न सुटले पाहिजे, तर आम्ही प्रयत्न करतो। मध्यस्थी म्हणजे आंदोलन थांबवलं आले, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो। आंदोलन तुम्हाला रस्ता अडवायला परमिशन नाही, रस्ता अडवायला परमिशन नाही, बस एवढंच माझं म्हणणं आहे। रस्ता अडवायला तुम्हाला परमिशन नाही, रस्ता अडवायला परमिशन नाही। लोकशाही मार्गाने तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता, पण तुम्हाला प्रत्येक वेळेस ते येतात, आश्वासन देतात, त्याच्यावर ठोस काही उपाययोजना होतच नाही। मी काय म्हणतो, लोकांनाही फाटवर मारतात। मी काय म्हणतोय, लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करायला ठीक आहे, तुम्हाला इथे बसूया. तुम्हाला ठीक आहे, बसतो। तुम्ही इकडे बसू शकता। इथे बसतो, इथे बसा. हो हो साईडला आणि आम्ही त्यांचं लेटर आल्याशिवाय इथे हलणार नाही। लेटर नाही, त्यांनी प्रत्यक्षात काम सुरू करू. काम सुरू करू द्या। काल रात्री जर ते काम करू शकतात तर मस्त आणि त्यांची काम- यंत्रणा गेली कुठे? या दोन गोष्टीशिवाय आणि इथंच नाही, शहापूर सापगाव ब्रिजचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न, मुरबाडपर्यंतचा रोडचा प्रश्न आणि घोरपडी नदीचा याचा प्रश्न, आणि त्यांनी लवकरात लवकर काम चालू करावं साहेब, नाहीतर मी या भातच्या नदीत उडी मारेन। मी उडी मारेन, मला बघता नाही काही येत। कुठल्याही कायदा तुम्ही हातात घेऊ नका। त्यांना कायदे नाहीत का साहेब? शांततेच्या मार्गाने त्याला तुम्ही कायदे नाहीत का? आंदोलन- आमचं एवढंच म्हणणं आहे। एवढी लोकांचे जीव गेले त्याला जबाबदार कोण आहे का? शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, आमचं एवढंच म्हणणं आहे। रस्ता अडवू नका। आज 3-4 महिने त्या लोकांचा पगार दिला म्हणून आम्हाला संकटात टाकलं त्या लोकांनी। हा कमवतात ना, मग इकडे तिकडे घालवतात, तर इथं घालवा ना। मी काय म्हणतोय, शांततेच्या मार्गाने आंदोलन तुमचं चालू आहे। आम्ही तुम्हाला ठीक आहे, बसा आम्ही इथे। कुठे साहेब तुम्हाला लोकांना रस्त्यात बसायचं. हे बघा, रस्त्याच्या बाजूला बसा तुम्ही, तुम्हाला बसायचं आता तिकडे नका करू, आता आम्ही इथे. नाही नाही, रस्त्यात एखादा अपघात इथे. झाला, रस्त्यात एखादा अपघात झाले. रस्त्याच्या कडेलाच रस्त्याच्या कडेलाच आम्हाला तुमची पण बसतो. काळजी आहे आणि आमच्या लोकांची पण काळजी आहे। साहेब, रस्त्यावर तुम्ही बसले म्हणजे आमचे लोक पण रस्त्यावरच उभे राहतील। आम्हाला आमच्या लोकांची पण साहेब, काळजी मी आहे, इथे तुमच्या लोकांची बसणार. पण काळजी आहे, इथे आंदोलकांची पण काळजी आहे। प्लीज प्लीज इकडे या। मी इथे बसते। ताई प्लीज या, ताई प्लीज या। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.